या बातमीचे प्रायोजक सफायर 3 BHK लक्झरियस फ्लॅट सिंगल फ्लॅट श्रेयानगर छत्रपती संभाजीनगर बुकिंग सुरू आहे. नमस्कार. वैजापूर टाइम्स न्यूज चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत. पाहूया दिवसभरातील घडामोडी आजच्या बातमीपत्रात. तत्पूर्वी चॅनलमध्ये नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. पाहूया दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. वैजापूर शहरातील म्हसोबा चौकात तिहेरी अपघात, जीवितहानी टळली. वैजापूर शहरातील गजबजलेल्या म्हसोबा चौकात मंगळवारी तारीख 17 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास ट्रक, हायवा आणि पिकअप रिक्षा यांच्यात विचित्र तिहेरी अपघात झाला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही, मात्र रिक्षा चालकासह 2 ते 3 जण जखमी झाले असून त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार संभाजीनगरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकने आधी पिकअप रिक्षाला धडक दिल्याने रिक्षा दुभाजकावर चढली. त्यानंतर ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या हायवाला जोराची धडक दिली. धडकेत हायवा पुढे सरकत फळभाजी विक्रेत्याच्या दुकानावर आदळला. या घटनेत विक्रेत्यांचा माल रस्त्यावर सांडून मोठे नुकसान झाले, तसेच एका दुचाकीचेही नुकसान झाले. अपघातानंतर ट्रक चालक पसार झाल्याचे समोर आले असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. म्हसोबा चौकात भरधाव वाहनामुळे अपघात वाढत असल्याने कडक कारवाईची मागणी करण्यात आली आहे. नवनिर्वाचित नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार. वैजापूर मतदारसंघातील जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगरपालिका निवडणुकीत विजयी झालेल्या शिवसेना पक्षाच्या सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबई येथील नंदनवन निवासस्थानी पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व आमदार प्राध्यापक रमेश पोरनारे यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरपालिका निवडणुकीतून निवडून आलेले सुलतान साबीर खान, पारस घाटे, बाबासाहेब पाटील पुतळे, अमीर अली तसेच जिल्हा परिषद निवडणुकीत विजयी झालेल्या श्रीराम गायकवाड, संगीता सुभाष तांबे, नीता दीपक सिंग राजपूत, पंचायत समितीच्या निवडणुकीत विजयी झालेले सुनील कदम, राहुल शेळके, वंदना शिंदे, भगवान साठे, अर्चना शेलार यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजयजी शिरसाट, खासदार संदीपान भुमरे, आमदार विलास भुमरे यांच्यासह जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ, बाबासाहेब पाटील जगताप, माजी आमदार अण्णासाहेब माने, शिवसेनेचे तालुका प्रमुख राजेंद्र पाटील साळुंखे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. महानगरपालिकेत गट क साठी नोकरीच्या संधी. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या आस्थापनेवरील गट क मधील विविध संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी www.chh-संभाजीनगर-mc.org या संकेतस्थळावर 17 फेब्रुवारी 2026 ते 18 मार्च 2026 या कालावधीत अर्ज करावेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 18 मार्च 2026 असून ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र परीक्षेच्या 7 दिवस आधी महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत. परीक्षेचा दिनांक, वेळ व केंद्राची माहिती प्रवेशपत्रामध्ये दिली जाणार आहे. परीक्षा शुल्क खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये तर अनाथ व मागास प्रवर्गासाठी 900 रुपये ठेवण्यात आले आहे. माजी सैनिक व दिव्यांग माजी सैनिकांसाठी शुल्क माफ असल्याचे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून कळवण्यात आले आहे. राज्यातील जानेवारी 2026 ते डिसेंबर 2026 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नवनिर्मित ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याचे आदेश राज्य शासनाने दिलेत. मंत्रालयाने 17 फेब्रुवारी 2026 रोजी याबाबत शासन आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार 20 फेब्रुवारीपर्यंत गावाचे नकाशे अंतिम करणे, 27 फेब्रुवारीपर्यंत संयुक्त स्थळ पाहणी करून प्रभाग निश्चित करणे, 23 मार्चपर्यंत राज्य निवडणूक आयोगाची मान्यता घेणे, 7 एप्रिलपर्यंत प्रारूप प्रभाग रचनेची जाहीर प्रसिद्धी देणे आणि 13 एप्रिलपर्यंत हरकती मागवणे असा टप्प्याटप्प्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. अंतिम प्रभाग रचना 4 मे 2026 पर्यंत व्यापक प्रसिद्धीसाठी देण्यात येणार आहे. यासोबतच आजचे बातमीपत्र समाप्त. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा वैजापूर टाइम्स.